तर शिवसेनेतील फूट, वारसा आणि बदललेल्या राजकीय समीकरणांवर छत्रपती संभाजीनगरमधल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। महाराष्ट्राचं राजकारण एवढं गच्चा झालंय की जे इमानदार लोक आहे त्यांना तर घी येते आणि हे स्वतः मिशन टायगर म्हणतात। कायचं टायगर? या ताटाखालचे मांजर आहे। हां, यांना कर्जमुक्ती करायला पैसे नाही आहे। आमदार खासदार बळ 100 कोटीची ऑफर आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी 1966ला जी शिवसेना स्थापन केली, आता कोणीही बघितलं तर शेवटी कुठेही आज एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, त्यांनी सगळा कारभार कोणाच्या हातात दिला आहे? त्यांच्या मुलाच्या हातात दिला आहे। मग बाळासाहेबांनी काय चूक केली होती? आजही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघायचं, पाऊस नाहीये दुष्काळाकडे बघायचं, काही खासदार फोडण्याकडे लक्ष द्यायचं। कोणत्या गोष्टीवर तुम्ही काम करताय, जनतेच्या हितासाठी काम करताय, हे सगळं महाराष्ट्र बघतो आणि हे महाराष्ट्रातल्या काही देशातल्या जनतेला आवडलेलं नाही। काहीच नाही, हे सगळं केलेलं आहे भाजपने आणि हे एकनाथ शिंदे हे ताटाखालचे त्यांचे मांजर झालेले। आज ते जसं सांगतील तसं ते वागताय आजच्या घडीला। आणि हे जे पळाले 6 गद्दार यांनी काय यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी आणि भाजपला मदत करण्यासाठी पळालेले आणि जितका त्रास तळतळाट तुम्ही शिवसैनिकांना देणार त्याच्यापेक्षा दुपटीनं शिवसैनिक आता फिरणार आहे। आता पेटून उठलेला शिवसैनिक ते दिसले तरी तर शिवसैनिक ते का बरं? तुम्ही इतके मोठे खासदार आहात, हे आहात, Y+ सुरक्षा त्यांना दिली, आज कशाला घेता? फिरा ना जनतेमध्ये, या ना, तोंडाला शेण पुसतील तुमच्या लोक अक्षरशः। ही स्थिती आहे त्यांची आज। जे आज गेले ते शिवसैनिक नव्हतेच। पळणारा शिवसैनिक कधी राहू शकत नाही। माणसाचं वर्चस्व अगर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर माणसाने बाप बदलाव नाही। ज्यांनी बाप बदलला तो माणूस संपला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।